सुदर्शन बुद्दुल शोभा राजे न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। मी सध्या जुना बोरामणी नाका ते अशोक चौक आणि गुरुनानक चौक या रस्त्यावर उभा आहे। आपण या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत सन 2023-2024 चा बोर्ड आहे। जुना बोरामणी नाका ते MACB ऑफिस ते अक्कलकोट नाका ते अशोक चौक पोलीस चौकी ते केंटल चौकापर्यंत शानदार चौक रस्ता करणे याचं बजेट आहे 1,38,79,828 रुपये। याची कामाची आदेशची दिनांक आहे 11/3/2024। कामाची मुदत होती 45 दिवस। पण प्रत्यक्ष सांगायचं म्हणलं तर 1,38,00,000चं काम या ठिकाणी काही झालेलं नाही आहे। मागील 2 वर्षापूर्वी जुना बोरामणी नाका ते अशोक चौकपर्यंतचा रस्ता झालेला होता। जड वाहतूक कृती समितीच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवून या ठिकाणी रस्त्याला मंजुरी मिळाली होती। त्यावेळेस हा रोड झालेला होता। त्यानंतर परत केंद्र शासनाच्या वतीनं राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत पुन्हा 1,38,00,000 रुपये मंजूर झालेली होती। परंतु 1,38,00,000 रुपयाचं कसलंही काम झालेलं नाही आहे। फक्त 3 ते 4 ठिकाणी फक्त खड्डे बुजवण्यात आलेले आहे आणि बिल मात्र 1,38,00,000 रुपयाचं घेण्यात आलेले आहे। मी महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो की या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर सक्त कारवाई करावी अशी मी विनंती करतो। जुना बोरामणी नाका ते MACB ऑफिस ते अक्कलकोट नाका ते अशोक चौक पोलीस चौकी ते गेंट्याल चौक ते शानदार चौक पर्यंत रस्ता करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत सन 2023-24 साठी हा रस्ता बनवण्यासाठी 1,38,79,828 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। परंतु हा रस्ता न बनवताच 1,38,00,000 रुपये 79,828 रुपयाचा निधी उचलण्यात आला। प्रत्यक्ष पाहता या रस्त्यावर फक्त 4 ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले। आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी 3 ते 4 ठिकाणी खड्डे बुजवण्यात आलेले होते ते तुम्हाला खड्डे प्रत्यक्ष दाखवतो। माझी अशी विनंती आहे की जो कंस्ट्रक्शनवाला आहे शांभवी कंस्ट्रक्शनवाला या कंस्ट्रक्शनावर महापालिका आयुक्तांनी काय कारवाई करतील आपण पुढे बघू। म्हणजेच केवळ 4 ठिकाणी रस्त्याच्या वर पॅच मारण्यात आलेले आहे। पहिली गोष्ट जुना बोरामणी नाका येथे थोडक्यात पॅच मारणे आहे। त्याचप्रमाणे पाण्याची टाकी येथे थोडक्यात पॅच मारलेले आहे। तसेच तानाबाना समोर त्याचप्रमाणे अशोक चौक पोलीस चौकी समोर फक्त रस्त्याच्या वरच पॅच मारण्यात आलेली आहे। पण प्रत्यक्षात हा रस्ता बनवण्यात आलेला नाही। तसे पाहता 2022 साली जड वाहतूक कृती समितीच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवून जुना बोरामणी नाका ते अशोक चौक ते गुरुनानक चौक हा रस्ता बनवण्यासाठी सह्यांची मोहीम राबवून हा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्याच वेळी रस्ता बनवून तयार होता। पुन्हा 1 वर्षानंतर याच रस्त्यासाठी 1,38,79,000 रुपये मंजूर करण्यात आलेली आहे। रस्ता चांगला असताना पुन्हा या रस्त्यासाठी निधी देणे मंजूर कसा होतो याचीही चौकशी झाली पाहिजे। या रस्त्यावर रस्ता बनवण्यात आलेला आहे का नाही याचीही चौकशी झालेली पाहिजे। शांभवी कंस्ट्रक्शनवर चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी इथे नागरिकातून होत आहे। मी सध्या अशोक चौक पोलीस चौकी समोर आहे। या ठिकाणी फक्त 50 मीटरपर्यंत पॅच मारलेलो आहे। त्यानंतर जुना बोरामणी नाका व पाण्याची टाकी आणि तानाबानासमोर असं 4 ठिकाणी फक्त पॅच मारून शांभवी कंस्ट्रक्शनच्या वतीनं 1,38,79,000 रुपयाचा बिल उचलण्यात आलेला आहे। हा सगळा पैसा जनतेतून असून जनतेचे पैशाची असा लूटमार होत असेल तर प्रशासन कसं काय गप्प बसणार। तर महानगरपालिकांना विनंती करतो की आयुक्तांना या कामाची संपूर्णपणे चौकशी करून शांभवी कंस्ट्रक्शनवर कडक कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी। डेड बॉडी फ्रीजर आमच्या इथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल। पत्ता गेंट्याल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक
सोलापूर. मोबाईल नंबर 9372 5768 70 9370 90 42 42.